ठाण्यातून ठाणे जिल्ह्यातील धनगर समाजाचे श्रद्धास्थान तसेच या समाजाचे एकमेव जागृत देवस्थान श्री सुभाषबाबा मंदिर हे भिवंडी तालुक्यातील दलोंडे येथे आहे। येथे सुभाषबाबा पालखी यात्रा उत्सव 2 दिवस साजरा केला गेला। गेल्या 44 वर्षांपासून येथे परंपरेनुसार भक्तिभावाने पालखी यात्रा संपन्न होते। याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी। पाहूया। सुभाषबाबा पालखी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। ठाणे जिल्ह्यातील धनगर समाजाचं श्रद्धास्थान तसेच या समाजाचे एकमेव जागृत देवस्थान श्री सुभाषबाबा मंदिर हे भिवंडी तालुक्यातील दलोंडे येथे आणि येथे सुभाषबाबा पालखी यात्रा उत्सव 2 दिवस साजरा केला गेला। गेल्या 44 वर्षांपासून येथे परंपरेनुसार भक्तिभावाने पालखी यात्रा संपन्न होते। सुभाषबाबा पालखी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। तसेच पालखी सुद्धा काढली गेली। मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित होते। गेल्या 44 वर्षांची परंपरा या उत्सवाला आहे। धनगर समाजाचे श्रद्धास्थान तसेच या समाजाचे एकमेव जागृत देवस्थान श्री सुभाषबाबा मंदिर हे भिवंडी तालुक्यातील दलोंडे येथे आणि इथं सुभाषबाबा पालखी यात्रा उत्सव 2 दिवस पार पडला। तर गेल्या 44 वर्षांपासूनची परंपरा आहे। याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी। पाहूया। धनगर समाजाचे जागृत देवस्थान असणारे ठाणे जिल्ह्यातील दलोंडे येथे श्री सुभाषबाबा मंदिराचे 2 दिवस पालखी सोहळा यात्रा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। या यात्रेसाठी महाराष्ट्रातील धनगर समाज तसेच पंचक्रोशीतील भक्तजन येत असतात। आज आपण पाहत आहात धनगर समाजाची यात्रा महोत्सव। यात आपण जाणून घेणार आहोत काही धनगर समाजाचे वादनत्री, त्यांचे जे पारंपरिक नृत्य आहेत, ट्रस्टी आहेत आणि नवसाला पावणाऱ्या देवाच्या भूती एकेकाची आपण मुलाखती घेणार आहोत। सांगाल तुम्ही या यात्रेसाठी पालखीचा सोहळा तुम्ही उत्सव साजरा केलेला आहे, कुठून कुठून भक्तगण आलेले आहेत आणि आता इथं म्हणजे कसं आहे, दलोंडे गावामध्ये परंपरा कमीत 20 वर्ष झाले आपला कार्यक्रम चालू आहे। हे वर्ष तुमचं कितवं आहे आणि याच्यानंतर तुम्ही काय आणखी करू इच्छिता? आतापर्यंत या पंचक्रोशीत सुभाषबाबा प्रतिष्ठान हे एक श्रद्धास्थान आहे। ठाणा जिल्ह्यामध्ये जेवढेही धनगर बांधव आहेत त्यांचं हे श्रद्धास्थान आहे। हे मागील 44 वर्षापासून हा उत्सव नियमितपणे चालू आहे। हा जो उत्सव आहे तो उत्सव सर्व राज्यातून मंडळी येतात आणि अतिशय भक्तिभावाने इथे उत्सव साजरे करतात। या संस्थानाच्या मार्फत आपल्याला पुढील अनेक कार्य करायचे आहे। धनगर समाजाचे जिथे वाडा तिथे देव श्रद्धा असली तरी सुभाष बाबा यांची नजर यांच्यावर आणि भाविकांवरती कायमस्वरूपीची आहे। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज।